बोरखळ तालुका सातारा येथील वडूद क्षेत्रमाऊली ते राष्ट्रीय महामार्ग प्राजिमा 27 भाग रस्त्याचे काम कित्येक वर्ष रखडले असल्यामुळे बोरखळ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी रस्ता रोको करून आंदोलन उभे केले होते। आंदोलन करतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, तालुका पोलीस स्टेशन यांना तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिले होते। सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली। तब्बल 3 तास आंदोलन चालू होते। सातारा प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी फोनद्वारे मंडलाधिकारी वडूद यांना सूचना देऊन लेखी स्वरूपामध्ये गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे। सुनावणी झाल्यानंतर आपण तो टोटल कोण काम करत नाही असं नाहीये। प्रस्ताव झाल्यानंतर ते आपण पाठवलं होतं प्रांतांच्याकडून, त्याच्यावर व्हेरीफाय झालं की तुम्ही जे आपण सातबारे जे घेतले होते त्याच्यावर कोण बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्र त्याच्यानुसार माहीत नाही ठेवत, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्र याच्याप्रमाणे बैठकी लावली होती साहेबांनी। त्याच्यावर आपण पुन्हा ते खात्री करून, बरोबर आहे काय झालं, जे ह्याचा होता जे जिरायत बागायचा जो प्रश्न होता त्याला क्युरी लागून ते परत आलं होतं। मागचे 20-25 दिवसापूर्वी त्याला त्यांनी आपल्या परत वस्तुनिदर्शक जे पुरावे आहेत, बाबा ऊस आहे त्याचे फोटो काढले, जे बिलं जमा झाली बँकेत, त्याचं करून आपण फेरप्रस्ताव परत दिला होता। तो प्रस्ताव माननीय कलेक्टर साहेबांनी 3 तारखेला मंजूर केलेला त्या आत्ताच्या 3 मार्चला। आणि आता त्याचा अंतिम स्टेज अशी आहे की प्रांत ऑफिसला फक्त आता प्रत्येकाचं किती क्षेत्र जाते आणि किती वाटाघाटी जाणार क्षेत्र पेपर आउट तुमच्याकडून झालेलं आहे, बरोबर आहे। तुम्ही मोजणी करून गेल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाले। 1 वर्षामध्ये जर प्रस्ताव कुठला पूर्ण होत नसेल, 3 वर्ष तुमच्या खात्याकडे या रस्त्यासाठी पैसे मंजूर आहेत। 3 वर्ष झाले, 3 वर्ष प्रशासन झोपलंय का? आज किती प्रश्न या ठिकाणी माणसं पडलेले, आज किती ग्रामस्थांना त्रास होतोय। वयस्कर महिला पडल्या, गरोदर महिला पडले, पडल्यानंतर त्यांना काय हलकलच पूर्ण तयार झाले, बरोबर आहे। आम्ही 3 वर्ष झाला ऐकतो की प्रस्ताव पूर्ण पुढे जातोय। बरं, त्या जिरायत बागायत क्षेत्राच्या याच्यावरती माझी सही आहे, माझी सुद्धा सही आहे साक्षीदार म्हणून, त्याच्यावरती माझी सुद्धा। किती दिवस लागतात याला प्रश्नाला? या फक्त भूसंपादनासाठी एवढा वेळ मीटिंग लागते मॅडम, कुणाचं किती क्षेत्र जाणार आहे आणि तो प्रस्ताव यांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येकाशी खरेदी दस्त होणार आहे। 1 वर्ष झाले, 1 वर्ष खरेदी दस्त लागलेले साहेब होते, विचारा त्यांना मोजणी करून ते काम आता एकदम चव्हाण साहेब सांगतील आमच्याकडे पूर्णपणे तुमचे प्रूफ आहेत। या ठिकाणी तुम्ही मोजणी करून गेला, या ठिकाणी बैठक बसली, बैठक बसल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला सह्या दिलेले आहेत, तुम्ही हरकती मागवल्या, हरकती पूर्ण झाल्या। मग हरकती पूर्ण होऊन 1 वर्ष जर प्रलंबित प्रश्न पडत असेल तर काय उपयोग आहे? ही काय अवस्था आहे रस्त्याची? बरं, शेतकरी कोण नाही म्हणलाय का तुम्हाला हरकती मागल्यानंतर? शेतकरी सुद्धा तयार झालेला आहे। आता जो फक्त आपला मुद्दा राहिला होता कुठला, की बाबा जिरायती दर का बागायती दर, तो पण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला। अहो, त्याचा सुद्धा असा प्रश्न झालेला आहे, एका बाजूचं तुम्ही फक्त जिरायत बागायत मागवलं, दोन्ही बाजूचं क्षेत्र जाणार आहे, दुसऱ्या बाजूचं अजून मागवलं का? तुम्ही मागवलं का सांगा? ह्याला अजून किती दिवस जाणार आहेत? ह्याला 3 वर्ष गेले, जे गेले ना तेवढंच आपण जिथलं क्षेत्र जाणार आहे तेच घेणार आहे। जे क्षेत्र जाणार आहे त्यामध्ये तुमच्या पेपर आउट बातमीमध्ये दुसरे सुद्धा क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात तुम्ही पाणी केली का बागायत जिरायत अजून का? परत त्याला अजून वर्ष लावणार परत? ज्या वेळेला ते शेतकरी उठतील आणि म्हणतील आमचं सुद्धा बागायत जिरायत तुम्ही पाणी करा। 30 वर्षाला कॅनल जाऊन कॅनलच्या खाली सगळी तुम्ही बागायत लावता, कर तुम्ही बागायतचा घेता आणि मग तुम्हाला एवढं कळत नाही का बागायतचा कर घेता म्हणजे बागायत आहे का जिरायत क्षेत्र? आपण नाही सांगू शकत हो, कलेक्टर साहेबांना जर आम्ही निवेदन नाही देऊ शकत। क्युरी काढली त्यांनी, आम्हाला पंचनामे करायला लावले, आपण पंचनामे केले, पंचनामा करताना सुद्धा तुम्ही दुय्यम केलेला आहे। एकाच बाजूच्या शेतकऱ्यांचे तुम्ही फक्त बागायत जिरायत क्षेत्राची मागणी केली, ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी त्यावेळेला ते परत अपील करतील, तुम्ही आमचा प्रश्न विचारलाच नाही आम्हाला, आमचं तुमचं बागायत जिरायत काय ते ऐकून घ्या। जे आपण पंचनामे केलेले आहे ते ऍक्च्युअली जाणारे क्षेत्रापुरते केलेले आहे। दाखवा आम्हाला जाणारे क्षेत्र कुठले आहेत ते, तुम्ही केलंय ना सगळं, तुम्ही तयार केलंय का नाही? जाणारे क्षेत्र कुठले कुठले दाखवा, त्याच्यामध्ये आम्हाला दाखवा। त्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना आम्ही बागायत जिरायतच्या नोटीस काढल्या, 50-50 दाखवा आम्हाला, चला जसं झालंय ना दिलंच नाही त्यानुसार घ्या।
खेळवायचं चाललंय नुसतं शेतकऱ्यांना. जर तुम्हाला कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा किंवा कुणाचा दबाव असेल तरी तसं तुम्ही स्पष्ट सांगा की आम्हाला दबावामुळे आम्ही रस्ता करत नाही. या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणावर हलणार नाही. आम्हाला लेखी आश्वासन द्या, लेखी आश्वासन द्या. कुणाची चूक आहे यामध्ये, प्रशासनाची कुठल्या चुकी आहे ही या ठिकाणी सिद्ध होऊ द्या. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही हे करूया. अन्यथा इथून पुढचं आंदोलन आम्ही मंत्र्यांच्या घरासमोर करूया. जमीन आम्ही आमच्या स्वतःच्या द्यायला तयार आहे, तुम्हाला घ्यायला काय अडचण आहे? अहो, निधी सुद्धा मंजूर आहे. भूसंपादन एक कसं आहे, ही नुसतं हलगर्जीपणाचं काम आहे, बाकी काय नाही. वेळ काढूपणा आहे शासनाचा, काम करायचं नाही. 3 वर्ष झाले शासनाला निधी मंजूर आहे. 3 वर्ष झाले कंप्लीट. 3 वर्षामध्ये तुम्हाला भूसंपादन होत नाही का? 3 वर्षामध्ये काम करायला अडचण आहे. 6 महिन्यात रेल्वेचं काम झालं, 6 महिन्यात. आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ हटणार नाही. आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन पाहिजे. जे असेल, ज्यांचे यामध्ये चुकी असेल ती तुम्ही स्पष्ट द्या. आल्याशिवाय आम्ही रस्त्यावर काही तो निर्णय लेखी द्या आम्हाला. त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाही. वयस्कर महिला पडताय साहेब, वयस्कर महिला पडताय. दबाव कोणाचा आहे मग? अजिबात नाही. मग का काम होत नाही? का काम होत नाही? काय करत नाही? दबाव तुम्हाला कुठल्या तरी आमदाराचा असणार, त्याच्यामुळे तुम्ही देताय. साहेब कशाला बरं का, तुम्ही नोकरी वाचवायसाठी 3 देताय, वर्ष पण एवढं तसं काय देऊ नका. पेंडिंग राहिलं? तुम्ही कसे जात नाही, कुणाच्या दबावाखाली येऊन कुठलं काम करू नका. शासन पगार देत आहे, पगाराचं काम केलंच पाहिजे. लेखी घ्या. बोलवा तहसीलदारांना. तहसीलदारांना फोनवर स्पीकरवर बोलायला सांगा. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72005. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.